बऱ्याच पालकांना नेहमी प्रश्न पडतात की आपल्या मुलासाठी उत्पन्नाचा दाखला कसा मिळवावा, तो मिळत नाही आणि मिळत नसला तर काय करावं. उत्तर खरं तर सोपं आहे. हे जे दाखले वगैरे आहेत ते साधारणपणे सेतू कार्यालयात मिळतात. सेतू नावाची एक यंत्रणा राज्य शासनाने चालू केली, तिथे मिळते. आणि जर तसंही सगळी कागद देऊन जर मिळत नसेल तर तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडेही तुम्हाला तक्रार करता येईल. याशिवाय आणखी 2-3 गोष्टी आहेत. म्हणजे राज्य शासनाने आपले सरकार नावाचं पोर्टल केलंय, त्याच्यावरही तुम्हाला ती सेवा मागता येईल. आणि सेवा वेळेत मिळाली नाही, म्हणजे जर उत्पन्नाचा दाखला मिळाला नाही तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आणखी एक चांगली सुविधा आहे. आता त्याचा कितपत उपयोग होतो वगैरे याबाबतीत मी साशंक आहे. परंतु सेवा हमी कार्यालय, सेवा हमी आयोग नावाचा आयोग राज्य शासनाने केलेला आहे. आणि त्याच्यात एक माहिती अधिकारासारखीच तुमचं काम झालं नाही किंवा तुम्हाला सेवा वेळेत मिळाली नाही तर अर्ज आणि अपील करण्याची पद्धत आहे, त्यानुसारही तुम्ही अर्ज करू शकता. याशिवाय हा तुमचा हक्क आहे, त्याच्यामुळे विद्यार्थ्याचं नुकसान होणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही पैसे भरलेत, त्यामुळे ग्राहक मंचाकडे, ग्राहक न्यायालयाकडेही तुम्ही दाद मागू शकता. परंतु हे सगळं करताना आपल्याकडे एक नेहमी चूक लोक करत असतात की आपण ज्यावेळेला शासकीय दरबारी अर्ज सादर करतो त्यावेळेला त्याची पोच घेत नाही. तुमच्याकडे ही जी काही तुम्ही मागणी केली उत्पन्नाच्या दाखल्याची, त्याची पोच असली पाहिजे. त्याच्याबरोबर जे कागद जोडले त्या कागदाचे जोडलेल्यांचे उल्लेख, त्या विषयाचा उल्लेख त्या पत्रावर असला तर आणखी सोयीचं होतं.